अगं अनघा, माझे सॉक्स कुठे आहेत? किती वेळा सांगितले हिला, माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात. तरीही ही बाई अशीच. अगं कुठे आहेस? मेली बिली नाहीस ना? असं म्हणत प्रकाश थेट किचनमध्ये आला. पाहतो तर काय, तिथे ती नव्हतीच. ती किचनमध्ये नव्हती. हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग गेला. बहुधा ही अनघा आपल्या लेकीच्या म्हणजे स्नेहाच्याच रूममध्ये असेल, असा विचार करून किचन ते थेट 22 वर्षांच्या स्नेहाच्या रूममध्ये तो अनघाला पाहायला गेला. पण पाहतो तर काय, ती तिथे नव्हती. स्नेहा अजून झोपली होती. त्यामुळे तिला तिची आई कुठे आहे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. मग तो शेवटी हॉलमध्ये आला. तितक्यात किचनमधून गरमागरम पोहे घेऊन अनघा आली. दिसायला अगदी चार चौघींसारखी होती, पण स्वयंपाकात मात्र सुगरण. चार चौघीत उठून दिसणारी ही अनघा. अहो, हे घ्या गरमागरम पोहे, चेहऱ्यावर स्मित हास्य करत ती म्हणाली. त्याने ती पोह्याची प्लेट तिच्या हातातून घेतली व जोरात फेकून दिली आणि आवाज चढवून म्हणाला, कुठे खपली होतीस एवढ्या सकाळी सकाळी? किती वेळ झाला तुला? मी वेड्यासारखा हाका मारतोय. काम वगैरे आहेत की नाही? का हिंडायचं नुसतं जनावरासारखं? प्रकाशचं हे बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत अनघा प्रकाशला म्हणाली, अहो, काल रात्री तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला डब्याला शाही पनीर हवं आहे म्हणून, आणि फ्रीजमधलं पनीर संपलं होतं. म्हणून आज सकाळी लवकर उठून आणायला गेले खाली, तर तिथे भली मोठी रांग होती म्हणून लागला वेळ. आणि आता तर फक्त सकाळचे 8 वाजलेत. तुम्हाला 9ला जायचं असतं ना, मग उशीर नाही झाला अजून. बास बास, मला अक्कल शिकवू नकोस. जा, हे साफ कर आणि मला अजून एकदा पोहे आणून दे. बरं, आणते. अनघा किचनमध्ये जाते आणि प्रकाशसाठी दुसरे पोहे घेऊन येते. प्रकाश पोहे खाऊन बाकीचे सगळं आवरूपर्यंत अनघा प्रकाशचा डबा भरते. प्रकाश ऑफिसला निघून जातो. उठलं का बाळ माझं, असं म्हणत अनघा गरमागरम कॉफी घेऊन स्नेहाच्या खोलीत येते व तिला उठवत असते. तू कशाला आलीस मला उठवायला? तुला माहिती आहे ना, रात्री मला झोपायला उशीर होतो ते. त्यात दिवसभर क्लास, कॉलेज, धावपळ होते खूप. तुला हे माहीत असूनही थोडा वेळ झोपू देत नाहीस. तू जा इथून, मला झोपू दे. थोडा वेळ उगीचच झोपमोड केलीस. अनघा म्हणाली, अगं बाळा, आता 9 वाजलेत आणि आता नाही उठलीस तर नंतर खूप धावपळ होईल तुझी. मग मला म्हणू नकोस की उठवलं नाही म्हणून. स्नेहा म्हणाली, हो बरोबर आहे. तुझ्यासारख्या रिकामटेकड्या बायकांना दिवसभर घरात कुठे काय काम असतं? तुला आई, स्वयंपाक, धुणे, भांडी, बस झालं. अनघा म्हणाली, बरं बाई, मी रिकामी आहे. असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते. मुळात अनघा ही अस्सल गृहिणी असते. एवढा मोठा बंगला असूनही एकही नोकर माणूस कामाला नाही. स्वयंपाक करणे, धुणे भांडी करणे, अख्ख्या बंगल्याची स्वतः दररोज साफसफाई करणे. शिवाय नवऱ्याला आणि मुलीला चहा, नाश्ता, जेवण सगळं वेळेवर द्यायची, तेही त्यांच्या आवडीनिवडी जपत. या सगळ्यात स्वतःच्या आवडीनिवडी विसरून गेलेली. काटकसर करणे हा तिचा स्थायी स्वभाव होता. त्यामुळे सगळी कामं ती एकटीने करायची. बागकाम करायची. इतकेच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीची खोली, तिचं कपाट ती एकटीने दररोज न चुकता आवरायची. तिचा दररोज दिनक्रम: सकाळी 4 वाजता उठायची. त्यानंतर संपूर्ण बंगल्यातील केर काढणे. केर काढण्यासाठी तिला जवळजवळ 2 तास लागायचे. इतका मोठा आवारा होता. तिची कंबर दुखत असूनही बिचारीने कधीही कोणाला सांगितले नाही. झाडलोट झाली की लगेच ती आंघोळ करून देवपूजा करायची आणि बरोबर 6:30च्या ठोक्याला स्वयंपाकघरात प्रवेश करायची व पटपट स्वयंपाकाला लागायची. आपल्या मुलीच्या व आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडीनुसार भाजी बनवायची. दररोज जेवणात स्वीट डिश करायची. कधी खीर, तर कधी गुलाबजामुन, तर कधी बासुंदी. दररोज, अगदी दररोज. स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेट्टी लागतो म्हणून तो त्याला द्यायचा. तोवर इकडे नाश्त्याचं पाहायचं. बापरे, एवढं सारं करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अटी यायची नाही. आज संध्याकाळी प्रकाशचे मित्र घरी येणार होते. त्यामुळे त्याने अनघाला सांगितले की आज काहीतरी चांगलं खायला कर, काहीतरी नवीन पदार्थ बनव. तसंही तू घरात रिकामी तर बसून असतेस. संध्याकाळी 6 वाजता प्रकाश मित्रांना घेऊन घरी आला. अनघाने सर्वांसाठी मस्त गरमागरम चहा बनवला. तोपर्यंत स्नेहा कॉलेजमधून घरी आली. घरी असलेल्या वडिलांच्या मित्रांना पाहून तिने स्मित हास्य केले
व हाय करून ती फ्रेश होण्यासाठी आत रूममध्ये निघून गेली. इकडे अनघाने सर्वांना चहा दिला. चहा पिऊन झाल्यानंतर प्रकाश अनघाला म्हणाला, अनघा, काहीतरी खायला आणतेस का? जरा तिखटच आण. हो, लगेच आणते, असं म्हणून अनघा किचनमध्ये गेली आणि तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भडंग आणलं. शी, हे काय अनघा, तुला वेस्टर्न फूड बनवता येत नाही का? हे काय ग, नेहमीचंच. तुला वेगळं काय बनवता आलं नाही का? दिवसभर काय करत असतेस? रिकामीच तर असतेस. तुला काय होतं ग नवीन पदार्थ वगैरे बनवायला? आधी सांगितलं असतंस तर मी बाहेरून फूड ऑर्डर केलं असतं. आता मात्र अनघा जाम चिडली. आज तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्या सर्वांसमोर म्हणाली, होय, मी दिवसभर रिकामी असते. सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठायच्या अगोदर चहा तयार करून ठेवते. सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही म्हणून नाश्ता करून ठेवते. इकडे तिकडे कसेही पडलेले तुमचे कपडे व्यवस्थित तुमच्या कपाटात लावून ठेवते. बागेतील फुलं दररोज टवटवीत दिसतात कारण दररोज त्यांना पाणी घालते, त्यांची काळजी घेते. मी खरंच घरी रिकामी असते. तुम्हाला डब्यात काय द्यावं, काय नको, संध्याकाळी घरी आल्यावर काय नवीन करावं, हा सगळा विचार करते. हो ना, मला कुठे काय काम असतं? मी खरंच इतकी रिकामी असते. हो, खरंच मी रिकामीच असते. म्हणूनच तर तुम्हा दोघांना रात्री गरम दूध देते. तुमची दोघांची एवढी काळजी घेते. बरोबर बोलताय तुम्ही. मी रिकामीच आहे कारण मी बाहेर जाऊन नोकरी करत नाही ना. तुमच्या मित्रांच्या बायकांसारखं मी पैसे कमवून घरी आणत नाही. स्नेहाच्या मैत्रिणींच्या आईसारखी नोकरी करत नाही. हे सारं बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होतं. पण प्रकाशलाही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. कोपऱ्यातून हळूच स्नेहा सगळं ऐकत होती. आता प्रकाशला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याला त्याची चूक उमजली. त्याने आपल्या मित्रांना जायला सांगितलं. प्रकाश अनघाला म्हणाला, अनघा, मला माफ कर. तू घर सांभाळतेस म्हणूनच माझं घर आज जिवंत आहे. घराला घरपण आहे कारण घरातल्या प्रत्येक गोष्टीला तुझा स्पर्श आहे. या घराच्या भिंतींना तू जोडून ठेवलेस. आजपर्यंत मी तुझ्या कामाची कदर केली नाही, परंतु आज मला माझी चूक लक्षात आली. असं म्हणत प्रकाशने हात जोडून अनघाची माफी मागितली. आता स्नेहालाही आईची किंमत कळली होती. तिनेही आईला खूप त्रास दिला होता. स्नेहानेही आईची क्षमा मागितली. आम्हाला दोघांनाही माफ करशील का? खरंच, उलट आमच्यापेक्षाही तुला खूप काम असतं ग. खरंच स्वतःच्या जगात आम्ही दोघे बुडून गेलो की तुझी कदरच ठेवली नाही ग. आई, मला माफ करशील ना? मला व बाबांना माफ करशील ना? अनघा म्हणाली, प्रत्येक बाई ही आपल्या माणसांसाठी, आपल्या घरासाठी काम करते. फरक इतकाच आहे की जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाचा मोबदला घेतात, पण मी 4 भिंतींच्या आत राहून हे सारं करते. त्यामुळे मी कामवाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते. असं म्हणून मायलेकी गळ्यात पडतात. तेवढ्यात प्रकाश किचनमधून तिघांसाठी मस्त फक्कड चहा घेऊन येतो. तिघेही मस्तपैकी हसत हसत चहा पितात व प्रकाश म्हणतो, बायको, तू दिवसभर काम करून खूप दमतेस, त्यामुळे दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईन, अगदी न चुकता, प्रॉमिस. मित्रांनो, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. घर सांभाळणाऱ्या बायका घरात प्रचंड व्यस्त असतात. त्या कधीही रिकामटेकड्या नसतात. म्हणून कायम आपल्या बायको, आई, बहीण, मुलगी यांची कदर करा. घरकाम करतात म्हणजे त्या रिकामटेकड्या नसतात. उलट त्यांनी जर त्यांची जबाबदारी झटकली तर जगणं मुश्किल होईल. मी बरोबर बोलते ना? तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया एका नवीन कथेसोबत.